पिंपरी चिंचवड शहर के मोशी में आवारा कुत्तों के गिरोह ने एक छोटी बच्ची पर सीधा हमला कर उसे काट लिया। इस हमले में एक छोटी बच्ची घायल हो गई है, जिससे मोशी परिसर में दहशत का माहौल है। मोशी के क्रिस्टल सोसाइटी इलाके में सड़क पार कर रही एक छोटी बच्ची प्रिया विष्णु पाटिल पर आवारा कुत्तों ने हमला कर दिया। इस हमले में छोटी बच्ची घायल हो गई। एनसीपी शरद पवार गुट के पूर्व नगर सेवक वसंत बोराटे ने चेतावनी दी है कि अगर पिंपरी चिंचवड नगर निगम ने अगले 7 दिनों में आवारा कुत्तों को नहीं पकड़ा तो सारे आवारा कुत्तों को पकड़कर पिंपरी चिंचवड नगर निगम इमारत में छोड़ दिया जाएगा। नमस्कार, माझे नाव विष्णू पाटील आहे। ॲक्च्युली काल जी घटना घडली ती माझी मुलगी तिच्या बाबतीत घडलेली आहे। 3-4 कुत्री कायम गेटवरती असतात आणि ती कुत्री कोण नाही बघून गर्दी नाही बघून ती लहान मुलांच्यावरती वयस्कर लोकांच्यावरती हल्ला करतात आणि त्या असंख्य शाळा आहेत तिथं। त्याच्यामुळे सकाळी लवकर पण शाळेला मुलांना सोडायला लागतं आणि दुपारी पण येतात। त्यांना सोडायला नॉर्मली लेडीज असतात, जेंट्स लोक कामावर गेलेले असतात, त्याच्यामुळे फार धोका जाणवतो इथं। आणि काल जी घटना घडली त्याच्यामुळे मुलगी एवढी भ्यायली होती की ती गेटवरून रडतच घरी आली आणि प्रशासनाला विनंती करतो की ह्या कुत्र्यांची विल्हेवाट लावावी। इथून पुढे हा अनुचित प्रकार घडू नये याची मी प्रशासनाला विनंती करतोय। हा जो हल्ला आहे हा काय आजचा किंवा कालचा विषय नाही आहे। गेली 2 वर्ष झालं ह्या कुत्र्यांचा आमच्या सोसायटीमधील नागरिकांना, लहान मुलांना, वयोवृद्ध लोकांना, महिलांना यांच्यावरती ही कुत्री नेहमी हल्ला करतात। यापूर्वीही आम्ही पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाला वेळोवेळी विनंती केलेली आहे की या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, पण सध्याच्या प्रचलित त्यांच्या नियमाप्रमाणे पालिका प्रशासन फक्त कुत्र्यांची नसबंदी करून पुन्हा आहे त्याच ठिकाणी ते आणून सोडतात। आणि पालिकेचं म्हणणं आहे की आमच्याकडे अशी कोणती सोय नाही की आम्ही ती कुत्री ठेवू शकू। तर मी प्रशासनाला एवढीच विनंती करतोय की कृपया असं काहीतरी एक ठोस उपाय करा की ज्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा इथं कुत्री आणून सोडावी लागू नयेत। कारण फक्त नसबंदी करून आणून सोडणं हा उपाय नाही आहे। तर भविष्यामध्ये एखादी मोठी घटना, कारण दुपारच्या वेळामध्ये इथं कुणीही नसतं, अशा वेळी लहान मुलं गेटवरून एकटी जात असतात, पायी जात असतात आणि जर याच्या वेळी जर 10-15 कुत्री जर त्यांच्यावरती जर हल्ला केला तर त्यामध्ये त्या लहान बालकाचा जीवसुद्धा जाऊ शकतो। तर मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो की याच्यावरती एक कायमस्वरूपी ठोस उपाय करावा। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।